आज राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के अध्यक्ष शरद पवार साहब ने एक अर्जेंट मीटिंग बुलाई। इस मीटिंग के बाद राष्ट्रवादी कांग्रेस की नेता रोहिणी खडसे साहब ने पत्रकारों से बातचीत करते हुए क्या कहा। एक पत्रकार ने रावेर लोकसभा के बारे में जब सवाल किया तो रोहिणी ताई खडसे ने क्या जवाब दिया, देखिए। रावेर लोकसभा मतदारसंघाची काय नेमकी चर्चा झाली आहे? रावेर लोकसभा क्षेत्रातील काही प्रमुख पदाधिकाऱ्यांना साहेबांची भेट घ्यायची होती। भेट घेण्यासाठी आम्ही सगळे लोक इथे आलेलो होतो। एक आढावा आणि उमेदवार कोण असावा या संदर्भामध्ये चर्चा होती आणि निश्चित पॉझिटिव्हरित्या आमची आजच्या दिवशी चर्चा झालेली आहे। आघाडीवर तुमचं पण नाव आहे त्यामध्ये, तर या अनुषंगाने काय चर्चा किंवा तुम्हाला काय साहेबांनी ग्रीन सिग्नल असे काय दिले? कारण की कमी दिवस राहिलेले आहेत, आता अजूनही जागा वाटप तुमचं झालेलं नाही। उमेदवार कोण असेल हे नेते मंडळी आणि पक्ष ठरवतो। मी आधी सांगितलेलं आहे की मी गेल्या 4.5 वर्ष झाले विधानसभेसाठी तयारी करते, पण रावेर लोकसभेचा उमेदवार कोण असेल आणि कोण त्या संदर्भामध्ये नेतृत्व करेल याचा निर्णय हे पक्षश्रेष्ठ घेतील आणि आदरणीय प्रांत अध्यक्ष जयंत पाटील साहेब या बाबतीमध्ये नक्कीच थोड्या दिवसांमध्ये आमची उमेदवारी देखील जाहीर करतील। तुमची तयारी आहे? तुम्हाला राज्यातच काम करायचं, दिल्लीत जायचं? राज्यात राहायचं मी आधीच सांगितलं। मी विधानसभेची गेली 4.5 वर्ष झाले तयारी करते आहे। आज रोजी पण माझी विधानसभेची तयारी चालली आहे। मी महाराष्ट्रातली एकमेव उमेदवार अशी असेल की माझी 2.5 वर्ष आधी प्रांत अध्यक्ष आदरणीय जयंतराव पाटील साहेबांनी माझी विधानसभेची उमेदवारी जाहीर केलेली आहे। त्यामुळे मी या रेसमध्ये आधी नव्हते, आताही नाहीये, पण शेवटी पक्ष जो निर्णय घेईल ते प्रत्येकाला मान्य करावं लागतं। तुमच्या कुटुंबातील एक सदस्य आहेत रक्षक ते विजय होतील किंवा काय कोण विजयी होईल आणि कोण हारेल हे शेवटी आम्ही ठरवण्यापेक्षा मतदार राजे ठरवत असतात। हा मतदारांना कोणत्या विचारधारेवरती मतदान करायचंय हे मतदार ठरवणार आहेत आणि मला असं वाटतं आता सगळ्यांना या निर्णयाची उत्सुकता आहेच आणि शेवटी मतदारांना आजची परिस्थिती बघता भारतीय जनता पार्टीकडे त्यांचा कौल आहे का महाविकास आघाडीकडे कौल आहे हे मतदारच ठरवतील। म्हणजे महाविकास आघाडी देण्यासाठी त्यांची उमेदवारी जाहीर झाली तरी जाहीर झाली असली तरी पण अनेक वेळा निर्णय बदलतो किंवा तुमच्याकडे भेटीसाठी काय नाही होऊ शकत, भविष्य नाही सांगू शकणार का? आज रोजी त्या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत, त्यांची उमेदवारी पक्षाने जाहीर केलेली आहे। आम्ही महाविकास आघाडी म्हणून आमचा कोण उमेदवार असावा यासाठी आम्ही आज पवार भेट द्यायला। नाही, पण भेटीसाठी ते तुमच्याकडे येणार का? म्हणजे आलंच का किंवा येतील असं वाटतं तुम्हाला? प्रचाराच्या दरम्यान ते तुमच्याकडे येतील का? एक मतदाराची भेट घेण्यासाठी असं येतील असं वाटतं? त्याचं उत्तर त्या देऊ शकतील, येतील की नाही हे मी कसं सांगणार? बारामतीमध्ये महायुतीच्या बैठका होत आहेत। अजित पवार असतील, एकनाथ शिंदे, त्याचबरोबर देवेंद्र फडणवीसांना सारखं सातत्याने दिल्लीमध्ये जावं लागतंय। महायुतीमध्ये ताळमेळ नाही, जागा वाटपासाठी सुद्धा दिल्ली जावं लागतं किंवा चर्चा करायला दिल्ली जावं लागतं। जे चित्र दिसतंय आज महाराष्ट्राला ते तसंच आहे की त्यांच्याकडे महायुतीमध्ये प्रचंड अशी तारांबळ उडताना दिसतंय। प्रत्येक जागेसाठी त्यांना सारखं दिल्ली जावं लागतंय, म्हणजे इथल्या नेतृत्वाकडे पण ते अधिकार ठेवलेले नाहीयेत असंच दिसतंय आणि प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीसाठी प्रत्येक नेता आज दिल्ली गाठतोय, अशीच परिस्थिती आज महाराष्ट्रात बघायला मिळते। बारामतीमध्ये काय चित्र असणार आहे? कारण की तिथं सुद्धा मोठी लढत आहेत। अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार त्या ठिकाणी उमेदवार असणार आहेत। महायुतीकडून मोठी ताकद आहे त्या ठिकाणी लावली जाते। सुप्रियाताईंसाठी कशा पद्धतीचा हा विजय असणार आहे आणि एकूणच तुमच्यासाठी सुद्धा? गेले अनेक वर्ष आदरणीय पवार साहेबांनी बारामती मध्ये काम केलेलं आहे। आज बारामती मधील जे काही सगळी लोक आहेत ती आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांच्या नेतृत्वावरती विश्वास ठेवून आदरणीय सुप्रियाताई सुळे देखील तिकडे निवडून आलेल्या आहेत आणि फक्त निवडून नाही तर त्यांनी त्यांच्या कर्तृत्वाने हे सिद्ध केलेत की त्या संसद रत्न पुरस्काराच्या देखील मानकरी ठरल्यात आणि आम्हाला अभिमान आहे की एक महिला नेतृत्व ज्या संपूर्ण भारतामध्ये त्यांनी नाव मिळवलंय, त्यांच्या कर्तृत्वाने मिळवलंय आणि आज देखील त्या ज्या धडाडीने तळागाळापर्यंत लोकांच्या संपर्कात आहेत त्या संपर्काचा त्यांना नक्की फायदा होणार आहे आणि आमचा महाविकास आघाडीच्या उमेदवार म्हणून आदरणीय सुप्रियाताई सुळे या प्रचंड मतांनी निवडून भाजपची बारामतीमध्ये भाजपनं सुनेत्रा पवारांना उमेदवारी द्यायचं असं ठरवलं असं दिसतंय।